नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तिघांमध्ये म्हणजे एक दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री। मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। या तिघांमध्ये सगळ्यात श्रीमंत कोण याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। थोडासा आपण इतिहास बघूया। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली। महाविकास आघाडीचा महायुतीने दारुण पराभव केला आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सत्तेच्या केंद्रस्थानी आले। विधानसभा निवडणुकीत तिघांनीही महायुती म्हणून एकत्र काम केलं। महायुतीला मिळाला प्रचंड विजयानंतर हे तिन्ही नेते पुढील 5 वर्ष राज्याच्या राजकीय पटलावर मुख्य भूमिकेत आता दिसले आहेत। परंतु देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत आता सध्या पाहायला गेलं तर बदल झालेला आहे। तुम्हाला तर माहीतच आहे, फडणवीस आता मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री असणार आहेत आणि अजितदादा त्यांच्या भूमिकेत म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत। तर या तिन्ही नेत्याच्या आता सध्या त्या पदावर तर आहेतच, तर महाराष्ट्रात सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे या तिघांमध्ये कोणाकडे किती संपत्ती आहे याची संबंधीची आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी संभाजी, तुम्ही पाहताय संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल। तर तुम्ही चॅनलवर तर या नवीन आला असाल तर चॅनलला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि फॉलो देखील करायला विसरू नका। सगळ्यात पहिल्यांदा पाहूया, एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात एक अर्ज देखील त्यांची संपत्ती देखील सादर केली होती। त्यानुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षापेक्षा अधिकची वाढ दिसून आलेली आहे। एकनाथ शिंदे यांची जंगम संपत्ती पाहायला गेलं आणि अचल मालमत्ता पाहायला गेलं तर ती 38 कोटीच्या घरात आहे आणि 2019 मध्ये त्यांची संपत्ती 11 कोटी रुपये इतकी होती। यावेळी म्हणजेच 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या संपत्ती पाहायला गेलं तर 37 कोटी 68,58,150 रुपये इतकी संपत्ती आहे। गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये 26 कोटी 11,85,000 रुपयाची वाढ झालेली आहे। एकनाथ शिंदे यांच्यावर 5 कोटी 29,23,410 रुपयाचं कर देखील आहे। त्यांच्या पत्नीवर 9 कोटी 99,65,998 रुपयाचं कर्ज आहे। त्यांनी देखील शपथपत्रात नमूद केल्याचं आपल्याला दिसून आले। आता आपण दुसरे उपमुख्यमंत्री पाहूया, ते म्हणजे अजितदादा पवार यांनी देखील जेव्हा निवडणूक आयोगाकडे विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडील संपत्तीची नोंद केल्यानुसार त्यानुसार अजित पवार यांच्याकडे जंगम आणि अचल मालमत्ता 125 कोटी रुपये इतकी आहे। 5 वर्षात यांच्या संपत्तीमध्ये 49 कोटी रुपयाची वाढ झालेली आहे। त्यांची एकूण संपत्ती पाहायला गेलं तर 720,000 रुपयाची रोख रक्कम आहे, तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 65,400 रुपये रोख आहेत, तर त्यांच्या बँकेत 3 कोटी पाहायला गेलं तर 3,96,09,400 रुपयाची ठेव, तर पत्नीच्या नावे 3,69,291 रुपयाच्या ठेवी आहेत। तर अजितदादाकडे 24,79,760 रुपयाचे बॉन्ड्स देखील आहेत, तर पत्नी सुनेत्रा यांच्याकडे पाहायला गेलं तर 14,99,710 रुपयाचे बॉन्ड्स आहेत। तर अजित पवार यांनी टपाल खात्यात बचत खातं आणि विम्यापोटी 10 कोटी 79 लाखहून अधिक रुपयाची गुंतवणूक केलेली आहे। पत्नीच्या नावे त्यांनी 44,29,463 रुपये इतकी गुंतवणूक केली आहे। त्यांच्याकडे विविध कंपनीचे एकूण 8 कोटी 50 लाख रुपयाचे शेअर्स आहेत। त्यांच्याकडे कार, ट्रॅक्टर, इतरही वाहने आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा निवडणुकीत अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबतीत ही अजून माहिती नमूद केली होती। त्यानुसार त्यांच्याकडे 27,04,728 रुपये इतकी संपत्ती आहे। तर फडणवीसच्या IT रिटर्न फॉर्मनुसार त्यांच्याकडे 2023-2024 त्यांचे एकूण उत्पन्न पाहायला गेलं तर 7,93,402 रुपये इतकं उत्पन्न होतं। 2022 ते 2023 मध्ये हा आकडा 92 लाख पर्यंत पोहोचलेला आहे। तर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची संपत्ती 6 कोटी 96 लाख रुपये इतकी आहे, तर त्यांच्या मुलीची संपत्ती पाहायला गेलं तर 10,213 रुपये असल्याचे आकडेवारी सांगते। तर फडणवीस यांच्या बँक खात्यात सध्या पाहायला गेलं तर 22,08,760 रुपये इतके त्यांच्याकडे आहेत। त्यांच्या पत्नीकडे पाहायला गेलं तर 14,03,770 रुपये ते असल्याचं देखील नमूद केलेलं आहे। आणि फडणवीस साहेबांनी देखील राष्ट्रीय बचत योजना
डाक बचत विमा यांच्यामध्ये देखील 20,70,707 रुपये गुंतवले आहेत. तर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील शेअर म्युच्युअल फंड अशा मिळून 5,62,00,000 रुपये इतकींची गुंतवणूक केलेली आहे. तर फडणवीस यांच्या NSS बचत खात्यात 17 लाख रुपये जमा आहेत. तर LICमध्ये त्यांची 3 लाखाची गुंतवणूक आहे. फडणवीसांची कुटुंबाची संपत्ती मुख्यतः जंगम आणि अचल स्वरूपात आहे, ज्यात त्यांच्या पत्नीची संपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्हाला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या तिन्ही नेतेकडे असलेल्या त्यांच्या जंगम बाबतीत काय वाटतं? तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.